यावेळेस आपण आपलं लक्ष आपलं चित्त परमेश्वराकडे केंद्रित करू. परमेश्वराच्या वचनाकडे त्याची वाणी ग्रहण करण्यासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी करू. आपण प्रार्थना करू. तू बदलने मेरे मन को, तेरी आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, वीर से हुआ अभिषेक करते, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, वीर से हुआ अभिषेक करते, बहने उस हवा को छूने दे, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, वीर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, वीर से तू अभिषेक कर दे. यानंतर ईश्वरा दयेच्या कृपेच्या माणसाला सृष्टीच्या निर्मात्यांच्या जीवंत उद्धारक देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करतो. प्रार्थना करतो, बोल प्रभू तुझं दास ऐकत आहे, बोल प्रभू तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे वाणीद्वारे तुझी दैवी इच्छा तू आज आम्हाला प्रगट कर. जे वचन आम्ही ऐकून स्वीकारून ते आमच्या जीवनातून आचरणातून कृतीतून त्या इतरांना विदित करावं. तुझी दैवी कृपा तू निरंतर आम्हाला सदैव ठेव, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. इथून पुढची वेळ तुझ्या अधीनात स्वागत करू. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे विनंती मागतो म्हणून तो ऐक. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित आनंददायी आरोग्यदायी केला. त्याने त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचा प्रीतीपूर्ण वरद असतं या भूतलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर ठेवलं. आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याची दैवी वाणी ग्रहण करण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना पाचारित केलं. त्यासाठी आपण दैवबाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ दिला. निश्चित अर्थाने गेल्या भागामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून एक महत्वपूर्ण विचार अभ्यास करण्याचा आम्ही प्रयत्न केला, शिकण्याचा प्रयत्न केला. आणि निश्चित अर्थानं बायबलकडे आम्ही पाहत असताना बायबल आम्हाला देवावर विसंबून राहण्यासाठी शिकवतो, मार्गदर्शन करतं. आणि ज्यावेळेस आम्ही देवावर विसंबून राहतो त्यावेळेस परमेश्वराच्या कृपेच्या आधी जे काही दैवी आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये कशा रीतीनं प्राप्त होतात या सर्व गोष्टी आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाहिलं की बायबलद्वारे परमेश्वरावर विसंबून राहणारी जी व्यक्तिमत्व, जे देवाचे अभिषिक्त सेवक, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं कशा रीतीनं अद्भुत रीतीनं कार्य केलं. दाविदाच्या जीवनामध्ये, योसेफाच्या जीवनामध्ये आणि नेहम्याच्या जीवनामध्ये आणि अशा देवाच्या अनेक अभिषिक्त सेवकांच्या जीवनामध्ये परमेश्वरानं ज्यावेळेस ते देवावर विसंबून राहून
त्यांनी आपली जीवनाचा वर्तनक्रम त्यांनी व्यतीत केला, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये अशा रीतीने आश्चर्यकर्म परमेश्वराच्या द्वारे घडली हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी या जगामध्ये जगाचा उद्धार करतात म्हणून जो ख्रिस्त या जगामध्ये आला तो पूर्ण मानव म्हणून ज्यावेळेस या भूतलावर त्यांना आपलं जीवन जगलं, त्या जीवनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच्या सेवा कार्यामध्ये परमेश्वरावर विसरून राहून कशा रीतीने जगावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याच्या जीवनातून प्रकट होत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि याद्वारे आम्ही परमेश्वरावर कशा रीतीने विसरून राहावं हा विचार आणि परमेश्वरावर विसरून राहिल्याने मानवाच्या जीवनामध्ये कोणते दैवी आशीर्वाद प्राप्त होतात हा विचार आम्ही गेल्या भागामध्ये पाहण्याचा, शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न केला. या समयी आजच्या या दिवसाकडे जात असताना जगभरामध्ये आजचा दिवस जर आम्ही पाहिला तर पेंटिकॉस्ट डे 50वा दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. आणि मग आम्हाला पेंटिकॉस्ट डे या दिवसाकडे आपण जात असताना आणि पवित्र शास्त्रामध्ये 50व्या दिवसाकडे आम्ही जात असताना पवित्र शास्त्र नियमशास्त्रामध्ये नियमशास्त्राच्या ग्रंथामध्ये याविषयी काय मार्गदर्शन केलेलं आहे तर काही शास्त्रवचने मी आपल्या समोर ठेवेल आणि त्या शास्त्रवचनामध्ये आणि त्या भागामध्ये तुम्हाला 50वा दिवस काय आहे याच्याविषयी योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणाहून प्राप्त होईल. आम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 23वा अध्याय 16व्या वचनामध्ये, गणना याचा 28वा अध्याय 26व्या वचनामध्ये आणि निर्गम याचा 34वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये ज्या ठिकाणी त्याला कापणीचा हंगामाचा सण म्हणण्यात आलेला आहे, प्रथम फळ अर्पणाचा सण म्हणण्यात आलेला आहे आणि प्रथम फळ गव्हाच्या कापणीचा सण देखील या ठिकाणी त्याला संबोधण्यात आलेला आहे. आम्ही यहुदी संप्रदायाप्रमाणे जर 50व्या दिवसाकडे आपण लक्ष केलं तर यहुदी संप्रदायामध्ये 50वा दिवस कधी साजरा करण्यात येत होता तर वलांडणाच्या सणानंतर जो 50वा दिवस आहे त्या 50व्या दिवशी हा पेंटेकॉस्ट डे म्हणजे 50वा दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्यात येत असे. यहुदी संप्रदायाप्रमाणे पहिला 50वा दिवस त्यांच्या दृष्टिकोनातून कोणत्या दिवशी ते मानतात, कोणत्या दिवशी पाहतात आणि त्या 50व्या दिवशी त्यांना काय प्राप्त झालं तर आम्ही ज्यावेळेस निर्गमाच्या पुस्तकामध्ये जातो आणि वलांडणाच्या सणानंतर ज्यावेळेस 45 दिवसानंतरच्या कालावधीमध्ये 45-50 दिवसाच्या कालावधीमध्ये मोशेला त्या ठिकाणी सिनाई पर्वतावर घेऊन जाण्यात आलं. मोशेला ज्यावेळेस त्या पर्वतावर घेऊन जाण्यात आलं आणि त्या पर्वतावर त्याला परमेश्वराद्वारे काय प्राप्त झाल्या तर 10 आज्ञा म्हणजे ज्या 10 आज्ञा त्याला दगडी पाट्यावर देण्यात आल्या आणि यहुदी संप्रदायाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टिकोनातून तो 50वा दिवस ते मानतात. त्यांच्या विश्वासामध्ये त्या दिवसाला ते 50व्या दिवशी आणि त्या 50व्या दिवशी त्यांना काय प्राप्त झालं तर देवाकडून त्यांना 10 आज्ञा त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. आणि म्हणून या दिवसाकडे आपण पाहत असताना आणि या दिवसाचं विवेचन आपण पाहत असताना निर्गमाच्या पुस्तकामध्ये, लेवीच्या ग्रंथामध्ये, अनुवादाच्या ग्रंथामध्ये तुम्हाला या ठिकाणी या सणाबद्दल विस्तृत माहिती दिलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि मग याच बरोबर आज आम्ही नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो प्रभू येशू ख्रिस्तानंतरच्या भागाकडे ज्यावेळेस आम्ही येतो, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिल्यानंतर 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर त्यानं वास्तव्य केलं. 40 दिवसानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्यानंतर 10 दिवसानंतर त्या ठिकाणी 50वा दिवस शिष्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि मग त्या दिवसाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत असताना प्रेषितांची कृती याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे, कारण योहानाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केलेला आहे. योहानाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केलेला आहे, परंतु थोड्या दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या दिवशी म्हणजे येशू ख्रिस्त आता आपल्या शिष्यांना सोडून पित्याच्या उजवीकडे ज्यावेळेस जात आहे त्या ठिकाणी त्या प्रसंगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणत आहे, योहानाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केलेला आहे पण थोड्या दिवसात तुमचा बाप्तिस्मा कशाने होणार आहे, पवित्र आत्म्याने होणार आहे. आणि मग 50व्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर 50व्या दिवशी ज्यावेळेस शिष्य माडीवर बसलेले होते त्या ठिकाणी काय झालेलं आहे, पवित्र आत्म्याच्या जीवा उतरलेले आहे. आणि ज्याप्रमाणे प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 8व्या वचनाप्रमाणे ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल. काय म्हटलेलं आहे प्रेषित 1:8 मध्ये, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला काय होईल, सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग
या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या समोर असणारे जे शिष्य आहेत, लोकसमुदाय आहे, त्यांना ज्याप्रमाणे त्यानं सांगितलं तेच आम्हाला 50व्या दिवशी त्या ठिकाणी घडलेलं दिसून येत आहे. आणि मग शिष्य माडीवरच्या खोलीमध्ये बसले असताना त्या ठिकाणी वारा सुटला, वादळ सुटलं आणि अग्नीच्या जीवा ज्या आहेत त्या अग्नीच्या जीवा प्रत्येकावर बसल्या असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी काय घडलं, त्यावेळेस जे बसलेले शिष्य होते ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये काय करू लागले, प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान गाजवू लागले. आणि त्या ठिकाणचा प्रसंग आम्हाला मार्गदर्शन करतो की त्या प्रसंगामध्ये त्यांनी ज्या भाषेमध्ये बोलले आणि ऐकणारे म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भाषेचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वचन त्याप्रमाणे सांगतं ते बोलले आणि समजणाऱ्यांना त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ते समजू लागलं. म्हणजे हे अन्य भाषेचं वेगळेपण आम्हाला या ठिकाणी या घटना प्रसंगामध्ये प्रगट होत असलेलं आम्हाला दिसून येत आहे. कारण की ज्या अग्नीच्या जीवा त्यांच्यावर उतरल्या त्यानंतर ते जे भाषा बोलू लागले आणि त्या भाषेनंतर जे ऐकत होते त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजू लागलं असं आम्हाला शास्त्र या ठिकाणी मार्गदर्शन करत असलेलं दिसून येत आहे. देवाच्या प्रिय मंडळी, या दिवसाकडे आपण जात असताना 50व्या दिवसाकडे आपण जात असताना या दिवसामध्ये आम्हाला वेगळं पण काय दिसतं तर आम्ही जर जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं दिसून येत आहे मोशेला ज्यावेळेस त्या 10 आज्ञा मिळाल्या आणि 10 आज्ञा मिळाल्यानंतर तो ज्यावेळेस खाली आल्यानंतर त्यानं काय पाहिलं तर लोक जे आहेत देवाच्या इच्छेविरुद्ध त्यांनी आपलं वर्तन चालू केलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, स्वतःला चालता फिरता बोलता असा देव असावा म्हणून त्यांनी काय केलं, एक वासरू केलं आणि त्याची उपासना त्या ठिकाणी त्यांनी चालू केली. आणि मग ही उपासना चालू केली आणि मग मोशेला विलंब लागला म्हणून या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. पण ज्यावेळेस मोशे त्या ठिकाणी आला, मोशेने ज्यावेळेस या सर्व गोष्टी पाहिल्या त्यावेळेस मोशेने सांगितलं की या सर्व जे परमेश्वराचे आहेत त्यांनी माझ्याकडे यावे. आणि त्यावेळेस लेवी वंशातले जे लोक होते ते मोशे जवळ आले आणि बाकीचे ते आपल्या गोष्टीमध्ये आपल्या धुंदीमध्ये व्यस्त होते. आणि त्या प्रसंगामध्ये असं म्हटलेलं आहे 3000 लोकांचा त्या ठिकाणी वध करण्यात आला. 3000 लोकांना त्या ठिकाणी मारण्यात आलं. कारण की देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या इच्छेविरुद्ध ते त्या ठिकाणी दुष्ट कर्म करत असलेले आम्हाला दिसून येत आहे. पण 50वा दिवस ज्यावेळेस शुभवर्तमानामध्ये तुम्ही जाता आणि शुभवर्तमानामध्ये हाच प्रसंग तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करता, त्या ठिकाणी ज्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा अग्नीद्वारे त्यांच्यावर ज्यावेळेस जीवा उतरल्या त्यावेळेस ते उभे राहिले आणि त्यांनी काय केला, वचनाचा प्रसार केला. वचनाचा प्रसार म्हणजे काय तर येशू ख्रिस्ताचं सत्य शुभवर्तमान त्यांनी गाजवलं. आणि ते शुभवर्तमान काय आहे, तो आमच्यासाठी या जगामध्ये आला, त्यानं आमच्यासाठी मरण सहन केलं, त्याला देवानं तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित केलं. ही शुभवार्ता त्या ठिकाणी त्यांनी गाजवली आणि त्या शुभवर्तमानाचा परिणाम आणि त्या शिष्यांच्या द्वारे त्यांना केलेला आव्हान म्हणजे पश्चाताप करा, याचा परिणाम काय आम्हाला दिसून येत आहे. तर या प्रसंगामध्ये 3000 लोकांनी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्धारकर्ता म्हणून बाप्तिस्माच्या द्वारे काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. एका ठिकाणी 3000 लोकांचा नाश झालेला आहे, पण एका ठिकाणी 3000 लोकांना त्या ठिकाणी काय मिळालेला आहे, जीवनाचा मार्ग मिळालेला आहे. त्यांनी पश्चाताप केला आणि पश्चाताप केल्यानंतर उद्धारकर्ता म्हणून त्यांनी त्याला स्वीकारलं आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि बाप्तिस्माद्वारे त्यांनी त्यांचं जुनं पण सोडलं आणि नवीन जीवनामध्ये प्रवेश केला. आणि नवीन जीवनाचा मार्ग, सार्वकालिक जीवनाचा मार्ग, तारणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि 3000 लोकांना त्या ठिकाणी जीवन प्राप्त झालं. आणि मग वलांडण्याच्या सणाकडे आपण पाहत असताना 50व्या दिवशी काय आज्ञा होती तर त्या ठिकाणी तुमच्या उत्पन्नाचं जे प्रथम फळ आहे ते तुम्ही काय करायचं आहे, देवाला अर्पायचं आहे. म्हणजे प्रथम फळ अर्पण्याचा सण ज्याला म्हटलेला आहे, कापणीचा सण, हंगामाचा सण ज्याला म्हटलेला आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि तो प्रथम फळ अर्पण्याचा सण ज्याला म्हटलेला आहे तोच आम्हाला 50व्या दिवशी प्रेषितांच्या कृत्यामध्ये, शिष्यांच्या काळामध्ये, नवीन करारामध्ये, नवीन मंडळीमध्ये काय दिसून येत आहे तर पहिलं पवित्र आत्म्याची प्रथम फळ म्हणजे आद्य ख्रिस्ती मंडळी हे प्रथम फळ देवाला समर्पित करण्यात आलं. हालेलुया.
या ठिकाणी आम्हाला काय दिसून येत आहे? पवित्र आत्मा उतरला, शिष्य उभे राहिले, त्यांनी वचन गाजवलं, वचन लोकांनी स्वीकारलं, त्यांनी पश्चाताप केला, 3000 लोकांनी त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला आणि पहिली आद्य ख्रिस्ती मंडळी पवित्र आत्म्याद्वारे जिनं जन्म घेतला, 50व्या दिवसाचं प्रथम फळ, पवित्र आत्म्याचं प्रथम फळ या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतं. ते म्हणजे आद्य ख्रिस्ती मंडळी जी पवित्र आत्म्यानं त्या ठिकाणी जन्म पावली. आणि म्हणून प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायामध्ये ज्यावेळेस आद्य ख्रिस्ती मंडळीकडे तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस ती आद्य ख्रिस्ती मंडळी जी आहे ती सहभागितेमध्ये, प्रार्थनेमध्ये, बायबल वाचण्यामध्ये, शिक्षणामध्ये ती काय होती? भाकर तोडण्यामध्ये ती तत्पर होती असं म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्यानं जन्मलेली मंडळी, पवित्र आत्म्यानं जन्मलेली मंडळी ही कशामध्ये व्यस्त आहे? ही कशामध्ये तत्पर आहे? ही कशामध्ये पुढे आहे? तर पवित्र आत्म्याद्वारे जन्मलेलं प्रथम फळ हे देवाच्या शिक्षणामध्ये, देवाच्या सहभागितेमध्ये, देवाच्या प्रार्थनेमध्ये, त्यानंतर भाकर तोडण्यामध्ये, एकमेकांची काळजी घेण्यामध्ये, एकमेकांच्या गरजा पुरवण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, सहवासामध्ये पवित्र आत्म्याद्वारे जन्मलेली पहिली मंडळी आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. पवित्र आत्म्याद्वारे आलेलं हे पहिलं फळ आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हे वेगळं फळ पेंटिकॉस्ट डेचं आम्हाला या ठिकाणी स्पष्ट होत आहे. देवाच्या प्रिय मंडळी, आज ही जगभरामध्ये 50वा दिवस तो स्मरण केला जातो. आणि मग 50व्या दिवशी आम्ही काय पाहतो? तर पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस म्हणजे त्यावेळेचा जो रविवार आहे, त्या रविवारी हा उत्साह जगभरामध्ये साजरा केला जातो. पण प्रियानो, हा फक्त उत्साह, हा फक्त एक सण म्हणून किंवा हा एक दिवस म्हणूनच आज आम्ही याकडे पाहतो का? तर खऱ्या अर्थानं जे त्या ठिकाणी घडलं ते आमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे का? जे त्या ठिकाणी त्या लोकांना प्राप्त झालं ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे का? जे बदल त्यांच्या जीवनामध्ये आले ते बदल आमच्या जीवनामध्ये आले का? हे मात्र आम्ही पाहायला विसरून जातो. आम्ही परंपरेनुसार हा दिवस, हा सण आम्ही साजरा करतो, पण या माग जो देवाचा दैवी उद्देश आहे, जो देवाची दैवी इच्छा आहे, ती इच्छा आम्ही समजण्यासाठी कुठं कमी पडत आहोत का? हे आम्ही पाहणं शिकणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा हा तुमच्यासाठी दिलेला आहे, तो कैवारी आहे. पवित्र आत्मा हा तुमच्याजवळ दिलेला आहे, तो सदा सर्वदा राहण्यासाठी आहे. पवित्र आत्मा हा तुम्हाला दिलेला आहे तुमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी. पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला धैर्य प्राप्त व्हावं. पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावं. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता आणि 14व्या अध्याय 15व्या वचनाकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष केंद्रित करता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेन की मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशा साठी की त्याने तुमच्या बरोबर सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्या मध्ये तो काय करेल? वस्ती करेल. प्रियांनो, देवाच्या प्रिय मंडळी, ख्रिस्ती मंडळी म्हणून या ठिकाणी जीवन जगत असताना तुम्ही कोण आहात? तुम्ही पवित्र आत्म्याचं फळ आहात. आणि जर पवित्र आत्म्याद्वारे तुमचा जन्म झालेला आहे, तुम्ही नवीन जन्म झालेला आहे, तुम्हाला येशू ख्रिस्ताला उद्धार करता म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलेला आहे, तर तुम्हाला या जगामध्ये राहत असताना या जगापासून वेगळं ठेवणारी, या जगापासून वेगळं करणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. देवाच्या पवित्र आत्म्याने, कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, जग त्याला ओळखत नाही पण तुम्ही त्याला काय करता? ओळखता. आणि तो देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला जगापासून काय करतो? वेगळा करतो. आणि जगातील गोष्टी पासून वेगळं करून देवाच्या दैवी गोष्टीमध्ये चालण्यासाठी तो तुम्हाला प्रोत्साहित करतो. हालेलुया. आणि मग आद्य मंडळीकडे आणि शिष्यांकडे आपण पाहत असताना आम्हाला तेच दिसून येत आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल
तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही यरूशलेम, यहुदिया आणि शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे काय व्हाल, साक्षी व्हाल. आणि ज्या शिष्यांवर पवित्र आत्मा आला ते फक्त त्याच प्रांतामध्ये राहिले नाही, तर त्यातील एक शिष्य आम्हाला आमच्या भारतामध्ये देखील आलेला दिसून येत आहे, ज्याला संत थोमा म्हणून ओळखलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या शेवटापर्यंत जिथपर्यंत ते जाऊ शकत होते, तिथपर्यंत त्या देवाच्या पवित्र आत्म्यानं त्यांना चालवलं. फक्त भ्रमण करण्यासाठी नाही, भटकंतीसाठी नाही, तर जीवनाची सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्या जगाच्या आत्म्यापासून वेगळं करून, जगाला त्या पापाच्या दासत्वातून बाहेर काढून देवाच्या पवित्र आत्म्याच्या अधीन ठेवून जाण्यासाठी हे पवित्र आत्म्याने बनलेल्या शिष्यांनी काम केलेलं आम्हाला दिसले आहे. आणि त्यांच्या बरोबर उभी राहिली म्हणजे ती आद्य ख्रिस्ती मंडळी, जी आद्य ख्रिस्ती मंडळी बाबतीत म्हणण्यात आलेलं आहे. ते आपल्या सर्व कमाई कुठं आणत होते, प्रेषितांच्या चरणाजवळ घेऊन येत होते. कारण एकच आहे, ती सर्व कमाई, त्या कमाईतून जे लोक त्या ठिकाणी होते, त्या कमाईतून, त्या अर्पणातून त्या लोकांच्या काय होत होत्या, गरजा त्या ठिकाणी पुरवल्या जात होत्या. आणि मग शिष्य प्रभूचं कार्य करत होते. आणि मग पंक्ती सेवेसाठी त्यांनी वडील जनांना त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आम्हाला दिसून येत आहे. देवाच्या प्रिय मंडळी, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 आणि 16 मध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, त्या ठिकाणी योहान म्हणत आहे, जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची पुचारकी, ही पित्यापासून नाही. तुम्हाला जगापासून वेगळं करणारी गोष्ट कोण आहे, तर देवाचा आत्मा आहे. आणि देवाचा आत्मा जो आहे तो तुम्हाला दैहिक गोष्टीमध्ये चालू देत नाही. आणि म्हणून संत पौल रोमकरांच्या मंडळीशी बोलत असताना म्हणतो, देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. आत्म्याचं चिंतन तुम्हाला कोणामध्ये चालवतं, तर त्या पित्यामध्ये चालवतं, देवामध्ये चालवतं. आणि हे 50व्या दिवसाचं वेगळेपण ख्रिस्ती मंडळीला प्राप्त झालं. हे सामर्थ्य ख्रिस्ती मंडळीला प्राप्त झालं. देवाच्या प्रिय मंडळी, याकडे आपण अधिक लक्ष केंद्रित करत असताना या 50व्या दिवशी या ठिकाणी प्रेषित 1:8 मध्ये ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. या सामर्थ्याच्या या संकल्पनेकडे ज्यावेळेस आम्ही जातो, या सामर्थ्याच्या या विचाराकडे आपण जातो, त्यावेळेस हा सामर्थ्याचा विचार आणि जगातील सामर्थ्याचा विचार याच्यामध्ये बहुत फरक आहे. जगामध्ये हा सामर्थ्य शब्द जर तुम्ही जगामध्ये उतरायला गेला तर जगाच्या दृष्टिकोनातून सामर्थ्य म्हणजे काय? सामर्थ्य म्हणजे एक ताकद, एक शक्ती, एक शारीरिक दृष्ट्या प्राप्त झालेली शक्ती, एक या ठिकाणी आर्थिक संपत्तीद्वारे प्राप्त झालेली शक्ती, एक राजकीय बलाद्वारे प्राप्त झालेली शक्ती. सामर्थ्य म्हणजे जगाच्या दृष्टिकोनातून काय? माझ्या बरोबर असणारं मनुष्यबळ, माझ्याकडे असणारे ज्ञान, माझ्याकडे असणारी बुद्धी, माझ्याकडे असणारं कौशल्य, माझ्याकडे असणारी शरीर यष्टी आणि माझ्याकडे असणारी आर्थिक समृद्धी. सामर्थ्याचा विचार या जगाने जसा घेतलेला आहे तसा मुळीच विचार या प्रेषित 1:8 मध्ये नाही. प्रियानो, या सामर्थ्याकडे तुम्ही पाहत असताना हे सामर्थ्य काय? कोणतं सामर्थ्य ख्रिस्ती विश्वासार्हांना प्राप्त झालेलं आहे? कारण की ख्रिस्ती विश्वासार्हांना या जगातील कोणत्याही सामर्थ्याची गरज नाही. कारण की गेल्या भागामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला, स्तोत्र 118 प्रमाणे, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मनुष्य माझे काय करील? युद्ध माझे नाही तर युद्ध कुणाचे आहे? परमेश्वराचे आहे. म्हणून ख्रिस्ती विश्वासार्हांसाठी हा सामर्थ्याचा शब्द जो जग ज्या दृष्टिकोनातून पाहतं ते सामर्थ्य ख्रिस्ती विश्वासार्हांसाठी नाही आहे. कारण की आमचं सामर्थ्य एकच आहे, आमचं सामर्थ्य एकच आहे, तो आमचा जिवंत परमेश्वर, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तोच आमचं सामर्थ्य आहे, तोच आमचं बल आहे, तोच आमची ताकद आहे आणि तोच आमच्या बरोबर आहे. त्यामुळे जगासमोर जात असताना या जगातील कोणतं सामर्थ्य माझ्याकडे आहे म्हणून मी सुरक्षित
सुरक्षित आहे असं ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनासाठी मुळीच नाही. तुम्ही सुरक्षित आहात फक्त आणि फक्त त्या देवाच्या दैवी कृपेमुळे, त्या परमेश्वरामुळे आज आम्ही सुरक्षित आहोत. त्याच्या नावामध्ये आज आम्ही सुरक्षित आहोत. जसं गेल्या भागामध्ये आम्ही पाहिलं की त्या परमेश्वराने जसा विश्वास ठेवलेला आहे तो चांगला आहे, तो विश्वासू आहे, तो प्रेमळ आहे, तो पाहून देणारा आहे, तो आरोग्य देणारा आहे, तो विजय देणारा आहे, तो शांती देणारा आहे, तो सर्व आहे आणि तो ज्या विश्वासाकडे आहे तो सामर्थ्यवान आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमचं सामर्थ्य जर तुम्हाला मोजायचं असेल, मापायचं असेल, तर तुमचं सामर्थ्य जगातील गोष्टीमध्ये मोजण्याचा, मापण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं, माझं, आम्हा सर्वांचं सामर्थ्य एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल म्हणजे काय? तो परमेश्वर, त्याच्याद्वारे निघालेला पवित्र आत्मा हा प्राप्त होणं हे सामर्थ्य आहे. आणि मग हे सामर्थ्य कशासाठी आहे? ज्यावेळेस तुम्ही बायबलचा अध्ययन करता आणि या 50व्या दिवसाकडे तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस हे सामर्थ्य काय आहे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही साक्षी व्हाल. पण हे सामर्थ्य काय आहे? तुम्हाला पहिलं सामर्थ्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. काय प्राप्त झालेलं आहे? शिष्य माडीवरच्या खोलीमध्ये बसलेले होते, त्या ठिकाणी त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. आणि मग ते सामर्थ्य काय होतं? त्यांना सुवार्ता प्रचार करण्याचं, सुवर्तमान सांगण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. कोणतं सामर्थ्य आहे? कोणतं सामर्थ्य आहे? पहिलं सामर्थ्य शिष्यांना प्राप्त झालं. काय? प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवी सुवर्तमान गाजवण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. या जगामध्ये राहत असताना या जगामधील लोकांना पश्चातापाचं आव्हान करायचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. जगाला वचनातून त्यांचा आरसा, त्यांचं जीवन दाखवण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. योग्य काय आहे, योग्य गोष्टीवर उभं राहणं म्हणजे काय हे दाखवण्याचं सामर्थ्य त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. अरे ही परिस्थिती कोणती आहे माहित आहे का? 50 दिवसापूर्वी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर केले ते मरण लोक विसरलेले नाही. इतका अमानुष लोक विसरलेले नाही. येशूचं नाव घेण्यासाठी देखील शिष्य घाबरलेले होते. भीतीमय अवस्थेमध्ये बंद खोलीमध्ये ज्यांनी स्वतःला योहान 20 प्रमाणे बंदिस्त करून घेतलेलं होतं. म्हणजे इतकं भय ज्यांच्या मनामध्ये होतं, त्या येशूचं नाव घेण्याचं भय ज्यांच्या मनामध्ये होतं. सामर्थ्य काय प्राप्त झालं माहित आहे का? इतका छळ झालेल्या येशूचं नाव घेण्याची भीती होती, कारण की त्यांना कोणीतरी येशूचे साथीदार म्हणून पकडतील. अशा परिस्थितीमध्ये त्या येशूचं सुवर्तमान गाजवण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. योग्य काय आहे हे सांगण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. ते घाबरले नाही. पश्चाताप करा. पहा, कोणाला तरी जाऊन तुम्ही म्हणता हे तू पापी आहेस, हे तू हे चूक केलेस, हे तू चूक केलेस, हे तू पश्चाताप कर. आम्ही काय करू? आम्ही थोडंसं कचू. आम्हाला काय वाटेल, अरे मी कसं सांगू त्याला पश्चाताप कर, मी कसं त्याला पश्चाताप कर म्हणून सांगू, मला कसं जमेल? या ठिकाणी या शिष्यांनी काय केलं? ते सामर्थ्य काय होतं? ते उठले, त्यांनी येशूचं शुभवर्तमान तर गाजवलंच आणि काय आव्हान केलं? अरे पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. या ठिकाणी हे गाजवण्याचं सामर्थ्य. ख्रिस्ती जीवन सोपं नाहीये. तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला सहज वाटत असेल मी कसं आता हे करू, कुठलं सामर्थ्य? हे सामर्थ्य आहे. जर तुम्ही शुभवर्तमान गाजवत असाल ना तर हे सामर्थ्य तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला हे सामर्थ्य मिळालेलं आहे आणि जगातील सगळ्या गोष्टी करून तुम्ही जर ख्रिस्ताचं शुभवर्तमान गाजवू शकत नसाल तर तुम्ही जगाच्या सामर्थ्यामध्ये व्यस्त आहात. आणि तुम्हाला मला पुन्हा एकदा आठवण करून द्या, त्याविषयी वाटेल की जगातलं जे सामर्थ्य आहे ते गल्ल्यासारखं आहे. दिसतं खूप मोठं, पहा लोक घाबरतात त्याला बघून, पण देवाच्या समोर फक्त एका गोटीसारखं आहे. त्या सामर्थ्याचा अंत एका गोटीमध्ये होतो. जगाच्या सामर्थ्याचा अंत, जगातील जे सामर्थ्य तुम्हाला वाटतं ना ते क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. ते फक्त तुम्हाला भीती दाखवू शकतं. पण बायबल आम्हाला सांगतं कुणाला घ्या
जे शरीराचा नाश करू शकतात त्यांना तर मुळीच घेऊ नका, पण जो तुमच्या आत्म्याचा नाश करू शकतो त्याला घ्या, असं बायबल सांगत आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, जगाच्या सामर्थ्याचं भय करू नका, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या, देवाच्या सामर्थ्याची रुची चाका. हे सामर्थ्य जे आहे गल्ल्यासारखं संकट पाडण्या पर्यंत ते तुम्हाला सक्षम आणि सबल करून ठेवू शकतं. हे देवाचं सामर्थ्य आहे. या ठिकाणी शिष्याला जे सामर्थ्य प्राप्त झालं ते उठले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, पश्चाताप करा. देवाचं सामर्थ्य म्हणजे कोणतं? पवित्र आत्मा तुम्हाला कोणतं सामर्थ्य पवित्र आत्मा आल्यानंतर त्या शिष्याला प्राप्त झालं? पावलाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, पावलाच्या जीवनामधील एक विधान त्याचा आहे. तो काय म्हणतो? जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. सामर्थ्य पाहिजे त्याला. जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ. ही विचार फक्त बोलण्यामध्ये सोपा वाटतो. ख्रिस्त जगणं खरंच सामर्थ्य असेल तरच तुम्ही जगू शकता. आम्हाला वाटतं ख्रिस्ती जीवन अतिशय सोपं आहे. अरे ख्रिस्ती जीवन जगत असताना जगातील प्रत्येक मोहावर, जगातील प्रत्येक अभिलाषावर, जगातील प्रत्येक वासनेवर, जगातील सर्व वाईटावर तुम्ही ज्यावेळेस ख्रिस्त घेऊन ख्रिस्तामध्ये जगणे हे ख्रिस्त म्हणून जगता, ते सामर्थ्य जोपर्यंत असेल तोपर्यंत तुम्ही या जगामध्ये ते जगू शकत नाही. ख्रिश्चन लाईफ आमच्यासाठी सोपं आहे. आम्हाला काय नाही, आम्ही मंदिरामध्ये दर आठवडी येतो, अर्पण घेतो, महिन्यातला पहिला रविवार प्रबोधन घेतो, बाप्तिस्मा दृढीकरण आणि मग त्या ठिकाणी जन्मदिन, पुनरुत्थान, वधस्तंभ एवढं पाळणं म्हणजे आम्हाला वाटतं काय आहे की ख्रिस्ती आहे. पण ख्रिस्ती प्रतिदिन जगणं. बायबल सांगतं, येशू म्हणतो, माझ्या मागे जर तुम्हाला यायचं आहे तर प्रति दिवशी आपला वधस्तंभ घेऊन तुम्हाला मला काय करायचं आहे? अनुसरायचं आहे. जर तो वधस्तंभ घेऊन अनुसरून तुम्ही त्याला शकत नसाल तर त्या योग्यतेचं नाही. प्रियानो, सामर्थ्य देवाचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पहा. हे शिष्य यांचं जगणं ख्रिस्त होतं आणि मरणही ख्रिस्त होतं. प्रियानो, त्या जगण्यामध्ये ख्रिस्त घेऊन जगणं खऱ्या अर्थानं जर सामर्थ्य असेल तरच आम्हाला ते जगू शकतं. ते पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तिसरं सामर्थ्य म्हणजे काय? ख्रिस्तासाठी मरण्याची देखील असणारी मानसिकता. हे मोठं सामर्थ्य आहे. जगायला तर पुष्कळ आहे, जगणारे तर पुष्कळ आहे, जगण्यासाठी तर इच्छा अपेक्षा बाळगणारे तर पुष्कळ आहे, पण ख्रिस्तासाठी मरणार सामर्थ्य काय आहे? स्टेफनला त्या ठिकाणी त्याला मरण दिसतं, लोक त्याला दगडानं मारत आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये असणारा स्टेफन कुठेही डगमगत नाही. त्या परिस्थितीमध्ये देखील त्याचं मन कुठं आहे? प्रभूमध्ये आहे. आणि तो म्हणतो, प्रभू यांचे अपराध तू काय करू नकोस, मोसू नको. स्वर्ग त्याला खुला झालेला त्या ठिकाणी दिसलेला आम्हाला दिसून येत आहे. हे सामर्थ्य आहे. ख्रिस्तासाठी मरण्याचं सामर्थ्य, ख्रिस्तामध्ये सहन करण्याचं सामर्थ्य फार मोठी गोष्ट आहे. सामर्थ्य पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे काय? हे सामर्थ्य, या सामर्थ्याने तुम्ही या जगामध्ये कशासाठी कसं जगू शकता? हे सामर्थ्य म्हणजे जगातील सामर्थ्याची अशी तुलना करू नका. हे सामर्थ्य म्हणजे सत्य वर्तमान गाजवणे. हे सामर्थ्य म्हणजे ख्रिस्तासाठी जगणं आहे. हे सामर्थ्य जे आहे ख्रिस्तासाठी मरण्याची देखील मानसिकता असणं. हे सामर्थ्य म्हणजे जे आहे ते ख्रिस्ती जीवनामध्ये. कारण की पहा, पवित्र आत्म्याचं फळ गलतीकारास पत्र 5 अध्याय 22 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? पवित्र आत्म्याची फळं प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता. हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. सहनशील असणे म्हणजे तुम्ही अशक्त नाही. जगाला वाटेल तुम्ही अशक्त आहात, जगाला वाटेल तुम्ही घाबरले आहात. जग म्हणेल अरे हा घाबरला, जग म्हणेल हा अशक्त आहे, जग म्हणेल हा भिला, जग म्हणेल हा मागे सरकला. अरे नाही, देव म्हणेल याच्यामध्ये माझं सामर्थ्य आहे, म्हणून तो सहन करत आहे. हालेलुया. कारण की त्याला त्या जगाला उत्तर देण्याची त्या ठिकाणी गरज नाही. त्यानं सहन केलं म्हणजे त्याच्या मागे उभा राहणार कोण आहे? परमेश्वर. तो परमेश्वर आहे माग. आणि जे देखील त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये, त्याच्या नावाने जे सामर्थ्य प्राप्त होऊन सहनशीलतेमध्ये जीवन जगतात ना, त्यांच्या मागे उभा राहणारा परमेश्वर. तुम्हाला उत्तर देण्याची गरज नाही.
तुमची शांती हेच फार जगासाठी मोठं उत्तर आहे. हे सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे सामर्थ्य आहे. सहज घेऊ नका. पण सहन करणं इतकी सहज गोष्ट नाहीये. तुम्हाला बोलण्यासाठी खूप चांगलं आहे, म्हणजे ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी, पण जगण्यासाठी त्याला खरंच विचार करावा लागतो. बायबल सांगतं एका गावाला मारली की दुसऱ्या गाव तू काय कर, पुढं कर. 7:70 वेळेस तू काय कर, सहन करणं हे सहज नाहीये. तो एक आदर्श तुमच्या माझ्यासाठी आहे, तो येशू. त्याबद्दल स्तंभावर जातो. लोक थुंकतात, वस्त्राची चिंता करतात, काट्याचा मुकुट घालतात, आम देतात, म्हणजे माणूस छळ करतात. अशा परिस्थितीमध्ये देखील वधस्तंभावर खिळे येतात. ख्रिस्त पहिल्या उद्गारामध्ये म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना सहनशीलतेचं सामर्थ्य या ठिकाणी प्राप्त होतं. पवित्र आत्मा तुम्हाला येईल, म्हणजे तुम्हाला पहा, आद्य ख्रिस्ती मंडळी किंवा पवित्र आत्म्याने जन्मलेली मंडळी, या मंडळीला कोणतं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे? हे सामर्थ्य तुम्हाला आणि मला आहे. सामर्थ्य काय आहे? सामर्थ्य प्रीती करणं आहे. सामर्थ्य काय आहे? सामर्थ्य क्षमा करणं आहे. सामर्थ्य काय आहे? देवाचं गौरव करीत जीवन जगणं हे सामर्थ्य. प्रीती. करिंथराच्या पत्रामध्ये, पहिले करिंथ 13 पत्रामध्ये पाऊल म्हणतो, तुम्ही सगळं काही करत असता, पण प्रीती नसेल तर तुम्ही काय आहात? तुमचं शरीर सगळं जाळायला दिलं तरी तुमच्या काही प्रीती नसेल तर सगळं काय आहे? व्यर्थ आहे. तुम्ही निरनिराळ्या भाषा जरी बोलत असला तर तुमच्या काही प्रीती नसेल तर हे सगळं काय आहे? व्यर्थ आहे. प्रीती ही प्रीती फक्त बंधूवरची नाही, ही प्रीती शत्रूवर देखील आहे. ही प्रीती त्यांच्यावर आहे जे तुमचा छळ करतील. ही प्रीती त्यांच्यावर आहे जे तुम्हाला वधस्तंभावर खेळण्याचा प्रयत्न करतील. ही प्रीती त्यांच्यावर आहे जे तुमचा अपमान करतील. ही प्रीती त्यांच्यावर आहे जे तुमची निंदा करतील. ही प्रीती त्यांच्यावर आहे जे तुमच्या जीवनामध्ये काटे पेरण्याचा प्रयत्न करतील. ही प्रीती त्यांच्यावर आहे जे तुम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढण्यात, तुमची वाढ पटवण्याचा प्रयत्न करतील. ही प्रीती त्यांच्यावर आहे. ही प्रीती करण्यासाठी काय गरज आहे? सामर्थ्याची गरज आहे. कशाची गरज आहे? सामर्थ्याची गरज आहे. हे सामर्थ्य कुठून मिळतं? पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य होईल. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, हे कुठं आहे? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आहे. प्रीती हे सामर्थ्य काय आहे? क्षमा करणं. कोणीतरी म्हटलं, आम्ही किती वेळ क्षमा करावी? 7 वेळेस. 7:70 वेळेस तू काय कर? क्षमा कर. 70 वेळेस 7:70 म्हणजे गणित. तुला ज्या वेळेस करायचे, तुला एकच करायचंय. काय करायचं आहे? क्षमा करायचं. जे तुम्ही इथं बांधता ते तिथं काय केलं जाईल? मोकळं केलं जाईल. जे तुम्ही इथं बांधता ते तिथं बांधलं जाईल. जे इथं मोकळं कराल ते तिथं मोकळं केलं जाईल. तुम्ही अजूनही बांधली असेल तर तुमची तशीच बांधून राहील. जर तुम्ही मोकळी केली असेल, तुमचं हृदय मोकळं केलं असेल प्रभू समोर, तर तुमच्यासाठी ते मोकळं केलं जाईल. प्रियानो, हे कसं आहे? क्षमा करणं म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही जाऊन लगेच त्या व्यक्तीसमोर नाही, तुम्ही देवाकडे जा. तुम्ही ज्याच्या समोर जाल त्याला कदाचित तो त्याची थट्टा करेल आणि तुम्ही निराश व्हाल. याच्यापेक्षा तुम्ही कुठं जा? देवासमोर जा आणि देवासमोर तुमचं अंतःकरण मोकळं करा आणि त्याच्यासाठी क्षमा मागा आणि क्षमा करा. तो पाहणार आहे आणि तुम्ही तिथं मोकळं करा. पहा, तुम्हाला जर शरीरामध्ये कुठल्याही एखाद्या भागामध्ये जखम झाली आणि ती जखम वाढत गेली आणि ती जखम जर खुली झाली नाही, मोकळी झाली नाही, तर काय होतं? त्या जागेमध्ये पल्स निर्माण होतो, ज्याला म्हणतो घाण निर्माण होते त्या ठिकाणी. आणि ती मोकळी कधी होते? ज्यावेळेस तुम्ही ती जखम मोकळी करता. त्याला थोडासा त्रास होतो. ती मोकळी होत असताना, ते घाण साफ करत असताना थोडा काय होतो? साफ होतो. पण तुमचं दुखणं, तो त्रास जरी होत असेल, पण एक लक्षात घ्या, तुमचं दुखणं त्या ठिकाणी काय होत आहे? बरं होतं. तो क्षणाचा त्रास ठीक आहे, ती क्षणाची लीनता, क्षणाचा अपमान तो ठीक आहे, असू दे. पण ती क्षणाची लीनता, क्षणाचा अपमान, तुमचं सार्वत्रिक दुखणं जर बरं होत असेल तर काय होतं? हालेलुया. कारण की तुम्ही इथं मोकळं केलं, तिथं त्याच्याद्वारे तुमच्यासाठी मोकळं केलं जाईल. प्रियानो, क्षमा करणे याच्यासाठी गरज आहे सामर्थ्याची. सामर्थ्य काय आहे? देवाचं गौरव करीत जीवन जगणं.
सहज नाहीये. या जगामध्ये प्रवासामध्ये अशा अनेक परिस्थितीतून प्रसंगातून आम्हाला जावं लागतं की त्या प्रसंगामध्ये परिस्थितीमध्ये कधी कधी आमच्या जीवनातून देवाच्या ऐवजी मनुष्याचं गौरव होतो, देवाच्या ऐवजी आम्ही स्वतःचं गौरव करू शकतो अशी परिस्थिती निर्माण होते. पण देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देवाचा पवित्र आत्मा जो आहे तो परमेश्वरामध्ये आम्हाला काय करतो, चालवण्याचा प्रयत्न करतो. तो पवित्र आत्मा त्या देवाचा गौरव करण्यासाठी तो आत्मा आम्हाला काय करतो, सदैव प्रोत्साहित करतो. ते गौरव फक्त या ठिकाणी गेलेल्या स्तुती सुमनामध्येच नाही, या ठिकाणी गायलेल्या काव्यामध्ये नाही, या ठिकाणी बोललेल्या संदेशामध्ये नाही, आमच्या प्रार्थनेमध्ये एवढंच मर्यादित नाही, आमच्या साक्षीमध्येच मर्यादित नाही. ते गौरव म्हणजे जगणं बाहेर या जगामध्ये वास्तव्य करीत असताना तुमचा प्रकाश इतरांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय प्रेमळ पित्याचं काय होईल, गौरव होईल. पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, देवाच्या प्रेमाने. आज हे सामर्थ्य आम्ही त्या सामर्थ्याकडे पाहत असताना आमचा दृष्टिकोन आम्ही बदलणं गरजेचं आहे. हे सामर्थ्य काय आहे? पहिली गोष्ट, हे सामर्थ्य म्हणजे देवाचं वचन वाचवणे आहे. सामर्थ्य म्हणजे काय आहे? ख्रिस्तासाठी जगणं आणि मरणं आहे. सामर्थ्य म्हणजे काय? ख्रिस्तासाठी मरण सोसणे आहे. सामर्थ्य म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनामध्ये सहनशीलतेची भावना ठेवणं. हे सामर्थ्य म्हणजे काय? प्रीती करणं. हे सामर्थ्य म्हणजे काय? क्षमा करणं. हे सामर्थ्य म्हणजे काय? देवाचं गौरव करीत आपलं जीवन जगणं. आणि हे असं जगायला कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? कशाची गरज आहे? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची. आपण जागे आहात? जे जागे नाही त्यांनी हात वर करा. असले म्हणजे सगळे जागे. तुम्हाला गरज आहे कोणत्या सामर्थ्याची गरज आहे? तुम्हाला या सामर्थ्याची गरज आहे. आणि हे सामर्थ्य जे आहे या जगामध्ये हे जीवन जगण्यासाठी या सामर्थ्याची गरज आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुमच्यासाठी मी कैवारी पाठवत आहे, तो सदा सर्वदा तुमच्या बरोबर तुमच्या मध्ये तो राहील. आणि तो पवित्र आत्मा, हा 50वा दिवस काय घेऊन गेला आम्हाला? हा 50वा दिवस तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तो आम्हाला घेऊन गेला. आणि हे सामर्थ्य या प्रकारे जीवन जगण्यासाठी आम्हाला काय करेल? मार्गदर्शन करेल. प्रभू करो हे वचन आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादित करू. आमेन. गॉड ब्लेस यू. पवित्र प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद करतो. आजचा हा दिवस तो प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केलास. तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह, तुझं प्रेम, सांगितले संरक्षण एवढंच. आणि हे वचन तू आम्हाला देव केलंस त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. हे वचन या वचनाप्रमाणे चालण्यासाठी विशेष करून तुझ्या दैवी आत्म्याचं मार्गदर्शन तू सगळं आम्हाला दे. तुझ्या गौरवार्थ तो मला चालवण्याच आम्ही प्रार्थना करतो. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे विनंती मागतो म्हणून जाईल.